त्यासाठी आली होती. गेलतो प्लंबिंगचं काम करायला. तुला बोलली असेल हा? बोलली का नाही तुला अशी जर बोलायची तिचं पोरग मला मामा मामा करीत आलं. काय बोलावं बाबा आता तिथं. टाटकीने काम केलं ना आलो निघून लगेच. होय हा अरे हरी अरे काय मी ये इकडे. अरे काय भाया काय मिळेल तुझा. काय ना बरं आहे काय चाललंय काय नाही काय तुझं सांग. शेंगदाणे खातो अरे आम्हाला खातरी म्हण बाबा. घे की दोस्ता घे घे काय त्याच्या आयला बोलल्यावर देतोय बोललेला का तुला त्याला काय होतंय. मग काय चाललंय कुठं असतो काय नाही लागा तुझं सांग काय चाललंय ते. माझं बरं चाललंय बघ काम धंदा व्यवस्थित तुझं काय दिसत नाही काय नाही पहिल्यासारखं काय आमचं काय आम्ही साधारण बाधा इथेच पडले तर. होय मग बाकी तुझं सांग बाबा काय चालू आहे काय नाही. काय चालायचं जातोय रोज गावाला गाडीवर गाडीवर होय. हा तीच का ती गाडी शिकायची होतीच का. हा तेच शिकलो परत दुसरीकडे लागलो त्या मालकात दिला धोका आपल्याला काय पगार द्याय ना जाऊ द्या म्हणलं मग कधी एक जणाची मित्राची तो म्हणला आणतो आणली त्याने गाडी मग राहिलं त्याच्याकडेच आता काय आता वर्ष झालं की कसं काय पेमेंट काय पेमेंटला बरं आहे कसं देते आपलं टायमिंगला आपलं चालू येतं बिचा उचलल्या होय परत छापलंय म्हणा की मग. हा पार्टी बिर्टी आहे का नाही आता काय आता तुम्ही करायला पाहिजे पार्टी आम्हाला बघा आम्ही दिसला लय दिसत काम तुम्ही करायचे आम्हाला पार्टी मागायची. काय देऊ की त्याला काय पार्टी का छापायचे तुम्ही आणि आम्हाला पार्टी मागा. देऊ की देऊ पार्टी एक तर उलट इतक्या दिवसांनी दिसला पार्टी बिर्टी द्यायची. हा करू की उद्या जरा जुन्या आठवणी ताज्या करू. तुझ्या अजून आठवणीत आहे का अरे विषय काय नाही दे का तवा लय आपण हे करतो का अरे बाबा अजून बी आठवत मला. अजून सध्या ती दिसली का कस तरी सध्या मला अजून बी आठवत आहे ती. ती मजा आणि मस्ती प्रपोज आणलेलं तिकडे जायचं म्हणलं की मला तर अजून सायकल माझी ती आठवण्याची ती बघितली तर आपण तिथं सायकल येऊन तिचं लग्न झालं माहित नाही का तुला. झालं होय हो कधी रे गेल्या वर्षी झालं की आता एखादं खेळत असेल आला का विषय काय. मी जाणतच ना आता इकडे गाडीवर लागलो त्यामुळं बाहेर जावं लागतं महागल ती गेलतो ती प्लंबिंगचं काम करायला घरात या बापानी बोलिलं होतं. होय आली होती संक्रांतीचं काहीतरी करायचं संक्रांतीला येतात ना वाटतं येते त्यासाठी आली होती. गेलतो प्लंबिंगचं काम करायला. तुला बोलली असेल हा बोलली का नाही तुला अशी जर बोलायची तिचं पोरग मला मामा मामा करीत आलं. काय बोलावं बाबा आता तिथं. टाटकीने काम केलं ना आलो निघून लगेच. होय हा काय म्हणले का नाही तू कुठं काय का काम काय कशाला बोलायची मान खाली घालून बसली होती गपचिप. माणसाला नाही आठवण राहत आपली काय बरं आहे बाबा. मग बाकीच काय चाललंय बाकीचं काय नाही बरं तुझं आहे का नाही कुठं काय ठीक आहे ती तुला माहित नाही वैरे लग्न करायचं ठरवलंय का नाही. नाही काय खरं असतं पुरीचं 2 दिवसाची हे असते काय 2 दिवसाची गाठभेट असते त्यांची जातात लगेच दुसऱ्या बरं लग्न करून आयुष करतो गाड्यात काय चाळीस करतो पैसा बाया 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 सगळ्यात नियोजन आहे गाड्या काम करू इथं कटाळा हे झाला मला मग आहे का नाही मग जायचं घर बांधलं परत घरी बांधलं का मस्त बांधलं घर आता होय पहिलं आपल्याला काय नव्हतं घरदार नव्हतं काय नव्हतं भारी नियोजन केलं का तूच काय सांगा ना काय कुठं काय चाललंय काय नाही आमचं काय नाही बाबा आमचं आलं काम प्लंबिंगचं तर जातोच नाही तर घरीच बसतो. चांगलं काम आहे की पण पैसे राहते तिच्यात काम तर पाहिजे का नाही चालू आहेत का गावात बिल्डिंग चालू आहेत खेड्यापाड्यात कसं असतं आलं तर आलं माझ्या सिटीला जायचं सिटीत जरा मोठ्या बिल्डिंग राहतात काम असतात तूच लाव जुगाड तिकडे आमच्या कोण ओळखीचं नाही तिकडे पुण्याला आपला अक्षर नाही का गेला बघ पुण्याला असं आहे का त्याला बोल ती म्हणत होता कुठं कंपनीत लागलो मी वर्कशॉपला मला बी जायचंय का मला बी लय विचार फोन बघितलंच नाही मी अजून कधी. मी गेलतो 2च महिने राहिलो त्या महिंद्रा कंपनीत. कसलं नेमकं तिथं कशा बिल्डिंग कशात काम तिकडं बघायला पण काम बी स्वतःची लागतात आपल्याला काय आपल्या गावाच्या येशीच्या बाहेर कधी ओलांडलं नाही आपण पुण्याला कधी जायचं बाबा. बोलतो मी त्याला काय म्हणतोय काय नाही बघतो आणि तिथं राहण्याचं खाण्याचं सोय बी काय आपल्याला मेस लावायची पाहुणेराव असते तर त्यांच्यात राहायचं पाहुणेराव करायचं म्हणलं का त्यांनी म्हणायचं परत आमच्या जीवा मोठा झाला ती बी आहे लपडा होतो आपले पाहुणे बी नाही कीर्तीचं माझे कुणाकडे राहणार मी तरी आपशा म्हणला
मी बी आधी बॅचलर मध्येच राहत होतो रूम करून. त्याची मित्र कंपनी असली तर तुला लावतो. माझं तर लय अवघड आहे हो. काम नाही काय नाही, गावाकडे असं साधन पडेल काय नाही. घरी म्हातारी शिव्या देती, म्हातारी आले की सकाळ सकाळ शिव्या. प्लबिंगचं काम चांगलं आहे बरं का. हम्म. चांगलं शिकला, मस्त आहे. पैसा आहे त्यात बी. आता एका बिल्डिंगचं एखादं काम घ्यायचं म्हणलं तरी कमीत कमी 10-15 हजार रुपये लागतात. होय. त्यात आपल्याला 4-5 हजार रुपये राहतात. परत वर काम भेटत राहिले की एखादं पोरग कामाला लावायचं. अरे पण आधी हीच लागायचं मुश्किल आहे बाबा. ती कुठं काम बघतो परत. बोलतो ना अक्षाला मी, त्याचा नंबर आहे माझ्याकडे, बोलतो त्याला मी. म्हणजे आपला एक दोस्त आहे, मग जुना आहे. एक काम कर केला काय करू ना, आता एवढं सांगतो म्हणलं मग माझं एक काम कर. बोल करतो का नाही सांग. बोल की आता, सांग की. तिथं जुगाड लावून दे मला. पण पुण्याला जायला पैसे नाहीत केला का, पैसे दे की. का तर कर तेवढं लागा. 2,000 रुपये दे रे फक्त, 2,000 रुपये. जा आणि बस पिऊन तिकडच परत गेल्यावर. आयला सोडून दिले पुणे दादा. गेलं तिकडे सगळं गेलं. सोडून दिलंय मी. काय पहिल्यासारखा तर तू दिसा हेच व्हायना. सगळं सोडून दिलंय मी खरंच बाबा. मध्ये आलताच मला, मध्ये तुला बघितलं होतं हाक मार, पण काय तू तुझ्यात नादात होतास. जरा मग गडबडीत असेल कामाच्या, जरा देतो का नाही मग 2,000 रुपये. माझी पगार झाली नाही बघ. मालकाला मागितल्यावर काय म्हणतो, ऍडजस्ट करणं मालकाकडून कुठून तरी लागा. मालकाकडून 50,000 रुपये उचल घेतली. मालक म्हणतो तुझं काम कमी आणि पैसा जास्त. काय करायचं. माझ्यासाठी कर ना एवढी लागा थोडस. 500-600 रुपये मागवतो. 500 रुपये आता तिथं मी महिनाभर राहणार. दादा काम लागू तर काहीतरी काय पाहिजे का नाही सांग बरं तू. एवढं बी खरं आहे. मग अक्षाला मागवतो थोडं, आणि अक्षय रूम बिम करून देईल त्याला, नंतर दे पुढच्या पगारीत. त्या पगारीत कामाच्या नाही ते त्याने हाणू नाही थर्ड. चांगला लागत. गेल्यापासून सुधारलं ना पुण्याला. हा मी गेलतो त्याच्यापाशी 2 महिने. हा मला काय त्या कंपनीत गाडी जमाना. मालक लोक म्हणले तुला काय गाडी जमत नाही, घरी जा आपला. मग आलो इकडे गावाकडून, परत एका गाडीवर राहिलो. त्याने काय पगार आपली बुडवली, मग दुसरी का आता चांगली गाडी घेतली मला. होय आयला पुण्याला गेल्यावर का चांगलं होईल ना का माझं. गाडी घेऊन यायची. अरे गाडी केल्यावर मोठीचा विषय ते बाबा. आधी मला पुण्याला जाऊ वाटायला लागले बघा. आता वाटायला लागलं आता जाऊ गाड्या. नको जाते, नंतर जातो कधीतरी आपण. सोड गाड्या, मला पैशाचा ऍडजस्ट कर. हा करतो. 2 दिवसात मी तयारी करतो, म्हातारीला सांगतो असं असं मोबाईल घेतला परत कामाने काय बनाना. आता जाऊ दे, मी म्हातारीला सांगतो पैशाचं माझं म्हणजे काम आहे म्हणतो. मला काम लागली, नोकरी लागली पुण्याला. चांगलं काम आहे ते. म्हातारीला जरा तयार करतो मी जाण्यासाठी. बोल घरी बोल, चांगलं आहे. काय म्हणते काय नाही बघतो. जाव काम मी बोलतो वाटलं सर. चांगलं काम आहे. लागते प्लबिंगचं काम. तिथं गाव खेड्यापाड्यात सध्या बिल्डिंग नाहीत. पुण्याला किती बिल्डिंग बांधते, तिथं काम लागतंय ना तुला. अजून जमत नाही प्लबिंग आपल्याला काम. तिथं गेले थोडं दुसऱ्याच्या हाताखाली जायचं, आपल्याला काम शिकूच तर. एकदा काम आले की आपणच काम घ्यायची, आपली ओळख होती. प्लंबिंगचं काम जमत नाही आपल्याला आता अजून एवढं. होय. इथं कसं गावात खेड्यापाड्यात पण विचारित नसतं सगळं. आपण जे म्हणेन ती. आमच्या दाजी करीत होते वाटतं बरं का. आता त्यांनी सोडलंय का नाही, काय करतात का नाही काय माहिती. अगोदर करीत होते. असं आहे का. बरं लागा तुझं भारी. बाकी काय चाललंय काय नाही. बाकी काय नाही, लय दिवसातून दिसला बघ तू. काय रे कामाने काय नाही बाबा. काय तू गाडीवर असल्यामुळे इकडे तिकडे फिरते वाचतो. आमचं काय, आमचं ही साधा काढा ही चौक घर आलं काम तर. आता पहिल्यासारखे पोरं बसत नाहीत ना काही का. कोण येत नाही आता. आमचं बी इथं काम आलं तर आलं, नाही तर राहिलं. हा तेवढं आहे. बाकीचं मग काय चालू आहे तुझं. माझं निवांत आहे बघ. सकाळी 9ला जायचं, संध्याकाळी 6ला यायचं घरी. लग्नाचं काय म्हणतो. काय बघ सध्या लग्नाचं काय म्हणावं घ्यायला पण टाकायचं उरकून जाणं. करावं बघ यंदा. पण काय पोरी ते आपल्या ड्रायव्हर नाही काय म्हणतात बा उरक बघायचं काय. बघायला गेलते दोनदा पुण्यालाच आहे. उरकून 10वी का काहीतरी झाली पोरीची म्हणतात. गेलते घरचे बघायला. असं आहे का. करून टाकायचं, नाही तर मी पुण्याला गेलो परत करायचं. तू नाही तुला बोलितो की लागा. तुला कसं सोडून राडा सगळाच. नाही बोलितो की तुला लग्नाला बोलितो की सगळ्याला सांगतो. अक्षय येणार आहे. अक्षय बी येणार आहे का. अक्षय सोबत येईल का मी. अक्षयने लग्न केलं की काय म्हणतो. लेकरं झाली की त्याला. सांगितलं बी नाही काय नाही. त्याने गपचिप लव्ह मॅरेज केलं. ती लव्ह मॅरेज पुण्यालाच होतं की. गाडीवर राहिलं मग त्याच्या कामाच्या
राहिलं तिथंच काम दादा करीत राहिलं. हा, हा. आणि तिथल्याच कुठली केली वाटतं तरी मला बी नाही सांगितलं असं मला लव्ह मॅरेज केली. ती जाऊ दे आपले तेवढे बघ पैशाचं 2,000 रुपयाच कट करतो पैशाचं करतो तुला नाही म्हणले. ती जाबजोड लाव पुण्यात माझं राहण्याचं खाण्याचं अक्षय बोलतो अक्षयला कर काम म्हणतो. पैसा राडा अक्षयचा नंबर देतो तुला. हा जा त्याच्याकडे मस्त काम आहे. असं आहे का प्लंबिंगचे काम इथं खेड्यापाड्यात नाहीत. इथं काय नाही रे इथं उगे रिकाम टेकडे काय नाही हा बरोबर आहे की. चालतंय कुठं चालला होता आता तिकडे चाललो होतो थोडं ते गाडीचं टायर फुटलं रात्री ते आणाय चाललो होतो ते गाडीच. हा आणलं का नाही मग नाही आणलं आता ती मालक येतो म्हणला कुठे बीडला गेला टायर आणाय अजून आलाच नाही. म्हणलं बसा होतो जेवण केलं. मालक बसला तिकडेच ह्याच्या काय? मागे. त्याला हा? बी लय नाद आहे. हा, बाया. मग काय लयच भारी की मग आपलं बी बरं आहे त्याच्यात. तुम्ही नका जाऊ ते आताच आपण कशाला आहे का आपण गरीब माणसं तीच म्हणलं कामधंदा करतो खायचं हा. सुद्धा करतो. आपण काय आपल्याला कसं आपलं अर्धी भाकर खायची आणि गप पडायचं गप्प बसायचं मग काय आता. बरे बाकी चांगलं आहे. चल की मग चहा घेऊ. ठीक आहे चहा घेऊ चल. चल चल